नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। भगवान गणेशांच्या दिव्य लीला नियुक्त असणाऱ्या या गणेश पुराणाचं आपण चिंतन करतोय। राजा शूरसेनाचा आणि इंद्राचा संवाद आपण पाहिला। इंद्राच्या निमित्ताने चतुर्थी व्रत सगळ्यांना कळलं, दुर्वेचं महात्म्य कळलं। देवराज इंद्र स्वतःच्या विमानात बसले आणि परत गेले। इथपर्यंतचा कथाभाग ऐकल्यानंतर स्वाभाविक शौनकांनी सूतांना प्रश्न विचारला, सोमकांतांनी महर्षी भृगूंना प्रश्न विचारला, भगवान दत्तात्रेयांनी ज्याला तपश्चर्येला बसवलं होतं त्या कार्तवीर्याचं पुढे काय झालं, त्या सहस्रार्जुनाचं पुढे काय झालं ते आम्हाला सगळं सांगा, आम्हाला तो कथाभाग ऐकण्यामध्ये उत्सुकता आहे। दोघेही सांगू लागले। ही कथा पहिल्यांदा आपण नुसती कथा म्हणून समजून घेऊ, मग त्या कथेच्या मागे किती दिव्य अर्थ आहेत तेही आपल्याला कळेल। वर्णन असं आहे, हा राजा गादीवर बसला, अद्वितीय बल होतं, 1000 हात त्याला फुटलेले होते। 1000 हाताचा अर्थ 500 माणसाचं बल हा भाव आपण लक्षात घेतला होता। अशा प्रकारचा हा राजा राज्य करतोय। एक दिवस शिकारी करता गेला, कुठलं तरी स्वापत दिसलं, त्याच्या मागे वेगात गेला, एकटाच पुढे गेला, सैन्य मागे राहिलं। थोडं पुढे गेल्यानंतर स्वापत तर मारलं, आता राजाला भूक लागली, तहान लागली, निदान पाणी जवळ कुठे मिळतं का पाहायचं म्हणून समोर इकडे तिकडे पाहिलं, एक आश्रम दिसला। राजा त्या आश्रमात गेला। आश्रम आहे महर्षी जमदग्नींचा। जमदग्नींनी स्वागत केलं, म्हणाला बस राजन, आलाच आहे, दुपारची वेळ आहे, भोजन कर। राजांनी सांगितलं, मी एकटा कसा भोजन करणार, माझ्यासोबत सगळं सैन्य आहे। जमदग्नी म्हणतात, काही काळजी करू नको, सगळ्या सैन्याची सोय होईल, सगळेजण स्नान करा आणि जेवायला येऊन बसा, सगळ्यांची सोय। कारण तोपर्यंत सैन्यही आलं होतं। सगळ्यांनी स्नानाकरता सांगण्यात आलं, सगळ्यांना स्नानाकरता सगळे स्नानाला गेले, परत आले। आश्चर्याची गोष्ट, राजवाड्यात होणार नाही अशी अद्वितीय सुविधा तिथे पाहायला मिळाली। राजा आश्चर्यचकित झाला, इतक्या कमी वेळामध्ये इतक्या सुंदर गोष्टी, इतकी योजनाबद्ध अशा पद्धतीची रचना मला राजवाड्यात शक्य नाही, इथे कशी झाली। राजांनी स्वाभाविक प्रश्न विचारला। ऋषींनी दिलेलं उत्तर कथेतलं मोठं मजेदार आहे। ऋषी म्हणतात, मला देवराज इंद्राने दिलेली नंदिनी नावाची गाय आहे माझ्याकडे, या गायीला प्रार्थना केली नाही की काय पाहिजे ते मिळतं। कामधेनू तिचं वर्णन, तिला जे मागितलं ते मिळतं, तिच्या कृपेने मला हे सगळं मिळालेलं आहे। राजा म्हणाला, ही गाय मला द्या। ऋषी म्हणाले, असं कसं शक्य आहे, देवराज इंद्राने माझ्या यज्ञ कार्यामध्ये मला मदत करावी म्हणून दिलेली गाय आहे, मी तुला देऊ शकत नाही। राजाला अपमान वाटला। राजाने सांगितलं, तुम्ही मला देणार नसाल तर मी गाय जबरदस्ती घेऊन जाईल। आणि सहस्रार्जुनाने आपल्या सैन्याला सांगितलं, त्या गायीच्या अंगातून सैनिक निघाले असं वर्णन आहे। त्या सैनिकांनी राजाचे सगळे सैन्य मारून टाकलं। राजा हतबल झाला। हतबल झालेल्या राजाने महर्षी जमदग्नींनाच कापून टाकलं। देवी रेणुका मध्ये आली, यांनी रेणुकेच्या अंगावर 21 वार केले। तडफडत असलेल्या रेणुकीने आपल्या चिरंजीवांना म्हणजे भगवान परशुरामांना हाक मारली। भगवान परशुराम प्रकट झाले आणि पुढे भगवान परशुरामांनी या सहस्रार्जुनाचा वध केला। इत्यादी कथा सगळ्या पुराणांमध्ये येते। गमतीदार गोष्ट लक्षात घ्या, अशा 2 कथा पुराणांमध्ये आहेत। जशी ही कथा मी आपल्याला सांगितली ना, अशाला अशी कथा, एका बाजूला परशुरामांचा विषय, दुसऱ्या बाजूला परशुरामांचे वेगळ्या अर्थाने आजोबा असलेले, कारण महर्षी जमदग्नींचे वडील ऋचिक, त्या ऋचिकांची जी सासूबाई, त्यांच्या पोटी विश्वामित्रांचा जन्म झाला असं वर्णन आहे। म्हणजे त्या अर्थाने परशुरामांचे आजोबा असणारे विश्वामित्र, त्या विश्वामित्रांच्या जीवनात अशीच कथा आहे। विश्वामित्र महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात गेले, त्यांनी त्यांना असंच सांगितलं, दुपारची वेळ आहे, भोजनाला ये। विश्वामित्रही भोजनाला गेले, त्यांनाही असं आश्चर्यचकित दृश्य पाहायला मिळालं। त्यांनी वशिष्ठांना तोच प्रश्न विचारला। वशिष्ठांनी तेच उत्तर दिलं की माझ्याजवळ नंदिनी नावाची गाय आहे, तिच्यामुळे हे सगळं मिळतं। तेही आश्चर्यचकित झाले। त्यांनीही वशिष्ठांवर आक्रमण केलं, पण ते आक्रमण इतकं भयानक नाहीये जसं इकडे जमदग्नींना मारून टाकलं, 21 वार रेणुकेच्या अंगावर केले तसं नाहीये। आक्रमण केलं, पण ब्रह्मर्षी वशिष्ठ आहेत, त्यांनी शांतपणे ते आक्रमण आपल्या ब्रह्मशक्तीने थोपवलं आणि मग विश्वामित्रांनी प्रतिज्ञा केली, अरे हाय याच्यामध्ये काही अर्थ नाही, हे क्षात्रबल निरर्थक आहे, मला ब्रह्मबल
प्राप्त केलं पाहिजे. तिथून विश्वामित्रांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. महर्षी विश्वामित्र तपश्चर्येने ब्रह्मर्षी विश्वामित्र झाले. तो सकारात्मक बदल तिकडे झाला, इकडे नाही तसं झालेलं. इथली रचना वेगळी आहे. पण तुम्ही म्हणाल अशा कथा असतात का, असा राजा असतो का, तो असा जंगलात गेल्यानंतर ऋषींची अशी गाय असते का, त्या गायीपासून सगळं मिळतं का, व्यवस्थित समजून घ्या. काही गोष्टी आपल्याला याच्या मागचे अर्थ समजून घ्यावे लागतील. कशाला म्हटलंय गाय, कुठली तरी एक गाय आहे, तिच्या हाताखाली एक ताट धरलं की ताबडतोब त्याच्यातून लाडू पडतात, असल्या काही भ्रामक कल्पना पुराणांना सांगायच्या नाहीत. लक्षात घ्या, हे दृश्य आमच्या समोर चित्रपटवाल्यांनी, मालिकावाल्यांनी, चित्रकारांनी निर्माण केले. असं काही बावळट सांगायचं नाहीये, भोळसट काही सांगायचं नाहीये. व्यवस्थित लक्षात घ्या कशाला म्हणतात. हे दोघे जण जे आहेत ना, इकडे महर्षी जमदग्नी, तिकडे महर्षी वशिष्ठ, हे दोघंही कुलगुरू आहेत. यांचं विशोभ समजून घ्या. कुलगुरू कशाला म्हणतात, त्या काळातली कल्पना आहे. ज्यांच्या हाताखाली किमान निवास करून तिथं शिकणारे, त्यांच्या आश्रमात किमान 10,000 विद्यार्थी असतील, त्यांना कुलगुरू म्हणण्याची पद्धत होती. यांचा अर्थ त्या दोघांच्याही हाताखाली 10,000 विद्यार्थी शिकत होते. 10,000 विद्यार्थी शिकण्याची ही जी क्षमता आहे, या विद्यार्थ्यांनाच नंदिनी म्हटलेलं आहे. का, कारण यांच्या भरोशावर ते कुलगुरू वाटेल ते करून घेऊ शकतात. ही छात्रशक्ती जी आहे, ही छात्रशक्ती हवे ते कार्य करू शकते. वाटेल तसे आश्चर्यचकित करणारे कामं हे विद्यार्थी सहजतेने करू शकतात. हे मी प्राध्यापक असल्यामुळे खात्रीने आपल्याला सांगू शकतो. ही जी छात्रशक्ती आहे, त्या छात्रशक्तीची ही जी अलौकिक क्षमता आहे, त्या क्षमतेला नंदिनी असं म्हटलं. आता संघर्ष पहा कसा आहे. राजा म्हणतो ही गाय तुम्ही मला द्या. का, कारण प्रत्येक सत्ताधीशाला छात्रशक्ती आपल्या हातात असावी असं वाटतं. हा जो संघर्ष आहे तो या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. छात्रशक्ती आपल्या हातात असली पाहिजे असं राजसत्तेला वाटतं. आणि ऋषीसत्तेची कल्पना आहे, विद्यार्थी फक्त विद्यार्थी असला पाहिजे. त्यांनी फक्त अध्ययन केलं पाहिजे. त्यांनी या राजकारण्यांच्या नादी लागून आपलं स्वतःचं आयुष्य खराब केलं नाही पाहिजे. ही राजकारण्यांच्या पासून दूर ठेवण्याची वृत्ती वशिष्ठ आणि जमदग्नींच्या रूपामध्ये आहे. आणि छात्रशक्ती आपल्याला पाहिजे तशी वापरायची, ही राजप्रवृत्ती जी आहे ती विश्वामित्रांच्या आणि जमदग्नींच्या रूपात आपल्या समोर येते. दोघांनी त्या याच्यावर आक्रमण केलं. दोन्ही वेळा गायीतून सैन्य निघालं असं वर्णन आहे. गायीतून याचा अर्थ आता सांगितलं तसं तेच विद्यार्थी जेव्हा त्यांच्यावर, त्यांच्या सत्तेवर, त्यांच्या अधिकारांवर आक्रमण होतात तेव्हा आक्रमक होतात. हे त्याच्यातला हिशोब आपल्याला लक्षात येऊ शकतो. राजा तिथून निघून जावं लागलं राजाला, पण राजा सरळ नाही गेला. राजाने त्या संपूर्ण आश्रमाचं म्हणजे त्या शिक्षण यंत्रणेचं नुकसान करून ठेवलं. जमदग्नींचा विनाश केला. 21 वार केले. मग परशुराम चिडलेले आहेत. लक्षात ठेवा, परशुरामांनी केलेलं जे काही कार्य आहे ते आम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. नुसते आरोप करण्याकरता हे चरित्र नाही, कारण परशुरामांचा संपूर्ण पराक्रम हा कृती स्वरूपात नाही, तो प्रतिक्रिया स्वरूपात आहे. हे आम्हाला पहिले समजून घेतलं पाहिजे. ते शांतपणे भगवान शंकरांकडे महेंद्र पर्वतावर राहून तपश्चर्या करत होते. भगवान शंकरांकडे अस्त्रविद्या शिकत होते. कुठेही या संपूर्ण प्रकरणात भगवान परशुराम तोपर्यंत नाहीयेत जोपर्यंत सहस्रार्जुनाने अशा पद्धतीने महर्षी जमदग्नींचा विनाश केला आणि रेणुकेवरीत अशा प्रकारचा अन्याय करत तिला 21 वार केले. ते वार जेव्हा केलेले आहेत याचा अर्थ ही उन्मत्त झालेली राजसत्ता, ही निरंकुश झालेली राजसत्ता, ही जेव्हा अशा पद्धतीने आश्रमांना त्रास देईल, वास्तविक त्याचं प्रचंड बल आहे. लक्षात ठेवा व्यवस्थित. हाच सहस्रार्जुन आहे. हे दोन माणसं व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. रामायणात आपल्याला मिळतात. सहस्रार्जुनाचं वर्णन रामायणात आपल्याला मिळतं. वालीचं वर्णन रामायणात आपल्याला मिळतं. हे दोघंही अत्यंत बलशाली का तिथले समजून घेतले पाहिजे, कारण या दोघांनी त्या काळात रावणाला पराजित केलं होतं. व्यवस्थित समजून घ्या. या सगळ्या भूमिका, सगळ्या कथा एकत्र कराव्या लागतील, तेव्हा आपल्याला त्या कथांच्या मागचा गूढार्थ समजेल. त्या कथांमधून आपल्याला पुराणकार काय सांगतायत ते नेमकेपणाने समजेल. वास्तविक सहस्रार्जुनाने रावणाला पकडलं. नुसतं पकडलं नाही, आपल्या माहिष्मती नगरीमध्ये नेऊन बांधून ठेवलं होतं. पण रावणाने आपल्या आजोबांना मध्ये टाकलं. ते महर्षी आहेत, कारण रावण हा पुलस्त्यांचा नातू आहे, विश्रवांचा पुत्र आहे. त्या महर्षी पुलस्तींना मध्यस्थी करायला लावली. त्यांचं ऐकलं. सहस्रार्जुनाने रावणाला सोडून दिलं. रावणाला वालीनीही पकडलं होतं, आपल्या किष्किंधा नगरीत नेऊन बांधलं होतं.
तिथेही तोच प्रकार घडला, वालींलाही तिथं सोडून द्यावं लागलं. या दोघांनी त्यावेळी रावणाला सोडून दिलं, म्हणून उन्मत्त झालेला रावण पुढे जाऊन सीतेला पळवण्या इतका विक्षिप्त वागू शकला. या दोघांनी त्याच वेळी जर त्याचं खंडन केलं असतं तर ही शक्ती एवढी विचित्र होत नव्हती, बाहेरून येणार हे आक्रमण इतकं विकृत झालं नसतं. पण लक्षात ठेवा, त्या बाहेरून येणाऱ्या आक्रमणाने देवी सीतेला पळवण्यापर्यंत त्याची शक्ती जाते. कारण या देशातले 1000 हात म्हणजे सहस्रार्जुन त्याला मदत करत असतो. वास्तविक सहस्रार्जुन त्याला थोपवू शकतो, पण सहस्रार्जुन त्या बाहेरच्या आक्रमणाला न थोपवता उलट त्याला मदत करतो. ही जी प्रवृत्ती आहे ना, ही प्रवृत्ती आपल्या समोर सांगायची आहे. आणि मग या प्रवृत्तीच्या विरुद्ध उभे राहिलेले भगवान परशुराम कथेत आपल्या समोर येतात. ती कथा आपल्याला त्या अंगाने समजून घ्यावी लागेल. भगवान परशुरामांचा पराक्रम मी वारंवार सांगतोय, प्रतिक्रिया स्वरूपातला आहे. ती क्रिया म्हणून समजून घेऊ नका, तेवढ्याच पुरता आहे. तेवढ्या पुरता मी का म्हणतोय, त्याच्या आधीही परशुरामांनी केलेल्या कुठल्याही क्रूर कृत्याचं वर्णन नाही, आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या नंतरही पुन्हा त्यांनी अशा प्रकारचं कुठलं युद्ध केलं याचंही वर्णन नाही. याचा अर्थ ती त्यांची प्रवृत्ती नाहीये, ती फक्त प्रतिक्रिया आहे. व्यवस्थित आणखी काही गोष्टी समजून घ्या. 21व्या क्षत्रिय पृथ्वी केली या वाक्याचा अर्थ दिसेल ते मारत सुटले का? आपल्याला असं सांगितल्या जातं, असं बोलल्या जातं, अर्थ काढल्या जातात की जे दिसतील ते त्यांनी मारत सुटले. निक्षत्रिय पृथ्वी केली. मला सांगा, निक्षत्रिय या शब्दाचा अर्थ सगळे मारून टाकणे असा असेल तर पहिल्याच वेळा मारले ना, 21 वेळा फिरायची काय गरज होती? 21व्या निक्षत्रिय पृथ्वी केली आहे. इथे निक्षत्रिय शब्दाचा अर्थ समजून घ्या. कोणाला मारलं? त्याचं उत्तर आहे, जे सहस्रार्जुनासारखे उन्मत्त झालेले होते, जे राजसत्तेचा गैरवापर करत अयोग्य पद्धतीने आश्रमीय संस्कृतीला नष्ट करत होते, भारतीय सनातन वैदिक संस्कृतीवर आक्रमण करत होते, त्यांना मारलेलं आहे. सगळ्यांना नाही. सगळ्यांना नाहीचे पुरावे मी आपल्या समोर ठेवतो. पहिला महत्वाचा पुरावा, भगवान परशुराम नंतर भगवान रामचंद्रांना भेटले असा सगळ्यांना इतिहास आपल्याला माहिती आहे. रामचंद्र याचा अर्थ होते की नाही? नंतरच्या काळात रामचंद्र होते. रामचंद्रच होते नाही, त्यांचे पिताश्री दशरथ तेही होते, त्यांचे पिताश्री अज तेही होते, त्यांचे पिताश्री महाराज रघु तेही होते. यांच्यापैकी कोणालाही परशुरामांनी हात लावलेला नाही. रघुवंशातला एकही राजा परशुरामांनी मारलेला नाही. वाक्याचा अर्थ, जे सज्जन होते, जे सत्शील होते, जे धर्मपरायण होते, त्यांना हात लावलेला नाही. दुसरी बाजू सांगतो, जसं एका बाजूला रघुवंशाचे सगळे राजे शिल्लक आहेत, तसे जनक नाहीत का शिल्लक? जनकही शिल्लक आहेत. उलट त्या जनकांच्याकडे भगवान परशुरामांनी आपलं धनुष्य ठेवायला दिलं. तेच धनुष्य जे नंतर भगवान रामचंद्र विवाहाच्या वेळी उचलतात आणि ते धनुष्य तुटतं, म्हणून तर परशुराम तिथं प्रगट होतात असं वर्णन आपल्या समोर आहे. याचा अर्थ, जे शिवधनुष्य ज्याने त्यांनी सहस्रार्जुनाला मारलं, ते शिवधनुष्य भगवान परशुरामांनी सांभाळण्यासाठी जनकालाच दिलं होतं. याचा अर्थ जनकही शिल्लक होते. जनकाचा सगळा वंश शिल्लक आहे. त्याच वंशात पुढे देवी सीता प्रगट झाली, भगवान रामचंद्रांच्या सोबत तिचा विवाह झाला. याचा अर्थ रघुवंश शिल्लक आहे. याचा अर्थ जनकवंश शिल्लक आहे. पुढे महाभारतामध्ये परशुराम आपल्याला पाहायला मिळतात, महाभारतामध्ये भेटतात. याचा अर्थ कौरव पांडवांचा सगळा वंश शिल्लक आहे. तो चंद्रवंश, एका बाजूला मी सूर्यवंशाचं वर्णन केलं रघुवंशाच्या निमित्ताने, दुसऱ्या बाजूला पांडवांचा सगळा वंश शिल्लक आहे. भरतवंश ज्याला म्हटलं जातं, याचा अर्थ तो चंद्रवंश आहे, तोही सगळा शिल्लक आहे, कुठेही मारलेला नाही. महाभारतामध्ये कितीतरी राजवंश लढाई करता उतरले, हे सगळे राजवंश शिल्लक आहेत की नाही? शिल्लकच होते. यांना कोणालाही मारलेलं नाही. उलट त्यांच्यातले जेव्हा अद्वितीय जन्माला येतात, तेव्हा त्या भीष्मांना भगवान परशुरामांनी स्वतः शस्त्रविद्या शिकवलेली आहे. तुम्हाला एखादा अपवाद काय सांगता? त्याचं उत्तर एखादाच अपवाद सांगणार आहे. भगवान परशुरामांनी शिकवावं अशा योग्यतेचे एखादेच भीष्म असतात, बाकीचे नसतात. त्याला मी काय करू? द्रोणाचार्यांनी शिकवलेलं होतं. द्रोणाचार्य भीष्माचार्यांसारखे अद्वितीय जेव्हा शिष्य असतात तेव्हा परशुराम शिकवतील. सामान्य वर्गामध्ये शिकवण्याची शक्यताच तिथं नसते. मला सांगायचं हे आहे की ते सगळ्या क्षत्रियांची इथून तिथून वैरी नाहीये. त्यांनी सगळे क्षत्रिय मारले अशी रचना नाहीये, जे अयोग्य होते.
जे बाहेरच्यांना मदत करत होते, बाहेरून येणाऱ्या रावणाला जे हातभार लावत होते त्यांना मारलेलं आहे, त्यांचे हात कापणं आवश्यक असतं, ही भूमिका भगवान परशुराम आपल्या समोर ठेवतायत. त्या भूमिकेतून ते चरित्र पहा, म्हणजे आपल्याला त्या चरित्राचे नेमके अर्थ कळतील. भगवान परशुरामांची ही लीला आपल्या समोर आली एवढीच नाहीये, लक्षात घ्या. कारण या सगळ्या राज्य लीलांमध्ये किंवा सगळ्या संहाराच्याही ज्या वर्णन कथा आपल्या समोर येतात त्याच्यात सुद्धा क्रूरतेचा भाव नाहीये, त्याच्यात सुद्धा कुठेतरी अहंकाराचा भाव नाहीये. का? पुढचं वाक्य लक्षात घ्या, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की ज्यावेळी हे सगळे राजे क्षत्रिय केली पृथ्वी 21 वेळा असं वर्णन आहे, ते सगळं केल्यानंतर मातापूर क्षेत्राला आले, ज्याला सध्या आपण माहूर असं म्हणतो. या मातापूर क्षेत्राला मातृतीर्थ नावाचं तीर्थ जे सध्या आपल्याला पाहायला मिळतं ती वास्तविक भगवान परशुरामांनी निर्माण केलेली यज्ञभूमी आहे. तिथं त्यांनी यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये मिळवलेली सगळी जमीन, कारण जिथे जिथे मारले राजे तिथले त्यांची मुलं जर योग्य असतील तर त्यांना गादीवर बसवलं, त्यांना धार्मिक पद्धतीने संस्कार दिले, त्यांना आपल्या योग्य मार्गाला लावून गादी पुन्हा प्रदान केली. जिथं कोणीच उरलं नाही, सगळेच नालायक होते, ते जे वंश नष्ट झाले, त्यांची जी जमीन मिळाली, आता नियमानुसार त्याच्यावर अधिकार परशुरामांचा होता. पण परशुराम म्हणतात मी राज्य करण्याकरता नाही गोळा केलेलं, मला काही राज्य थोडं करायचंय, मी काय राज्य विस्ताराकरता थोडा केलेला आहे सगळा संहार, हा राज्याकरता नाही केलेला, हा भारतीय संस्कृतीवर झालेल्या आक्रमणाचं प्रत्युत्तर स्वरूपात मी माझा पराक्रम तात्पुरता केलेला आहे. भगवान परशुराम मिळालेली सगळी जमीन महर्षी कश्यपांना दान देतात असं वर्णन आहे. त्याच स्थानी हे सगळं दान दिल्या गेलं. अर्थात तिथे आई जगदंबेचं रेणुकेचं पहिल्यांदा अंत्यसंस्काराचा विषय झाला म्हणून ते स्थान आहे आज आपल्या समोर. त्या अंत्यविधी भगवान दत्तात्रेयांनी सांगितलाय सगळा. भगवान दत्तात्रेयांनी तो सगळा विधी सांगत असताना 5व्या दिवशी भगवान परशुरामांना अचानक आठवण झाली आणि काहीतरी घटना घडली. सहज हे आई ओरडून गेले. मस्तकाकार स्वरूपामध्ये आई जगदंबा प्रकट झाली. का मस्तकाकार? आपल्याकडे जे अंत्येष्ठी विधी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं. विशिष्ट विशिष्ट दिवशी शरीराचे विशिष्ट भाग पवित्र होत जातात, शुद्ध होत जातात. 5व्या दिवशीपर्यंत फक्त मस्तकाचाच भाग पवित्र होतो असं वर्णन आहे. यांनी 5व्या दिवशी सहज हाक मारली, ती मस्तकाकार फक्त प्रगट झाली असं तिचं वर्णन आहे. आजही आपण माहूरला जाऊन जेव्हा पाहाल तेव्हा मातापूर क्षेत्रावरची जगदंबा फक्त मस्तकाकार आहे, कारण ती तशीच प्रगट झाली. पुढे जे योगी लोक असतात त्यांना पूर्ण दिसते असं वर्णन आपल्या समोर आलं. हा एक वेगळा कथाभाग. त्या आई जगदंबेच्या मूर्तीच्या स्थापनेच्या पूर्वी भगवान परशुरामांनी मांडलेले गणेश आपल्याला श्री क्षेत्र माहूरला पाहायला मिळतील. याच मातृतीर्थाकडे जात असताना डाव्या हाताला आपल्याला एक क्षेत्र पाहायला मिळतं. तिथे भगवान परशुरामांनी मांडलेले गणेश आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो, परशुरामांचा विषय आहे म्हणून दत्त संस्थान नावाचं संस्थान आहे, शिखर संस्थान ज्याला म्हटलं जातं. त्या दत्त संस्थानचं वाहनतळ जिथं आहे तिथे एक गणेश मंदिर आहे. आमचे गुरु महाराज सांगायचे गणेश रूपामध्ये भगवान गणेशांची उपासना केल्यानंतर जेव्हा गणेशांनी परशुविद्या दिली आणि या परशुनी तू त्या सहस्रार्जुनाला मारू शकशील असं सांगितलं, तेव्हा ती परशुविद्या मिळाल्यानंतर कसा वापरायचा तो परशु, ती विद्या कशी नियंत्रित करायची हे भगवान दत्तात्रेयांना प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवण्यासाठी गणेश रूपात नटलेले परशुराम आपल्याला त्या शिखर क्षेत्रावर पाहायला मिळतील. दोनही स्थानं आपल्याला आजही मातापूर क्षेत्रामध्ये माहूर क्षेत्रामध्ये पाहायला मिळू शकतात. आपण या दोन्हीचं दर्शन घेऊ शकतो. मला पुढचं आपल्याला सांगायचंय, सगळी जमीन कश्यपांना दिली आणि सगळी जमीन कश्यपांना दिल्यानंतर महर्षी कश्यपांनी सांगितलं आता सगळी जमीन दान केली आहे तुम्ही, याच्यावर तुम्हाला राहायचा अधिकार नाही. भगवान परशुराम म्हणतात बरोबर आहे, शास्त्रदृष्ट्या योग्य आहे, मी आता या जमिनीवर नाही राहणार. जगातला पहिला प्रयोग अद्वितीय भगवान परशुरामांनी केला. तोपर्यंत समुद्र सह्याद्रीला स्पर्श करत होता असं वर्णन आहे. समुद्राला मागे सरकवण्याचा, समुद्रात भर घालून नवीन जमीन निर्माण करण्याचा पहिला प्रयोग भगवान परशुरामांनी केला. आणि ज्याला सध्या आपण कोकण प्रांत म्हणतो तो शूरपारक नावाचा प्रांत भगवान परशुरामांनी स्वतःच्या पराक्रमाने बसवला. समुद्राला मागे सरकायला सांगितलं कारण समुद्रापर्यंतची जमीन दिली होती, समुद्रातली नाही. त्या नवीन जमिनीवर नवीन लोकांना नेऊन बसवलं. जे जे सगळे लोक भगवान परशुरामांच्या सह तिथं गेले ते भगवान परशुरामांच्या सोबत राहिल्यामुळे त्यांचं चित्त पावन झालं, म्हणून त्यांना चित्त पावन म्हणण्याची पद्धत पडली. आजही या प्रकारचा समाज आपल्याला पाहायला मिळतो. हा भाव नवीन निर्माण झाला.
नवीन प्रांत निर्माण झाला, नवीन रचना तिथे निर्माण झाली. हीच भूमिका पुढे भगवान रामचंद्रांनी चालवली आहे, लक्षात घ्या. कारण ज्यावेळी ते शिवधनुष्य तुटलं, भगवान परशुराम येऊन पोहोचले, भगवान परशुरामांनी आपल्या हातातलं धनुष्य रामचंद्रांना दिलं. एखादं सूत्र सोपवतात ना पुढच्या अध्यक्षाला, तशा पद्धतीची रचना आहे, लक्षात घ्या. सहस्रार्जुन मी मारला, आता रावणाचं तू पहा, अशा पद्धतीचं जो काही दोन अवतार एकमेकाला, कारण दोन अवतार एकमेकांच्या समोर आलेले आहेत. या दोन अवतारांनी एकमेकांना सांगितलं भगवान रामचंद्रांनी सुद्धा एक नाही 3 राज्य जिंकले. कोणते? किष्किंधेचं राज्य जिंकलं, लंकेचं राज्य जिंकलं, पाताळात गेले त्या अहिरावणाला मारल्यानंतर तिथलं राज्य जिंकलं. 3ही राज्य जिंकले. पण लक्षात ठेवा, या 3 राज्याच्या जमिनीपैकी 1 इंच जमीन सुद्धा अयोध्येला जोडलेली नाहीये. हे 3ही राज्य तिथल्याच लोकांना दिले. किष्किंधेतला वाली मारला, किष्किंधा जिंकली, पण गादीवर सुग्रीवाला बसवलं. लंकेत रावण मारला, पण लंका अयोध्येला नाही जोडली. लंकेत विभीषण त्याचाच भाऊ बसवला. अहिरावणाला मारलं, तिथे हनुमंताचा पुत्र मकरध्वज त्याला गादीवर बसवलं, असं वर्णन आहे. मला सांगायचंय आपल्याला हे सूत्र लक्षात घ्या. भारतीय महापुरुषांनी केलेले हे जे पराक्रम आहेत, तुमच्या माझ्या आदर्श पुरुषांनी हे जे केलेले पराक्रम आहेत, हे सुडातून केलेले नाहीयेत. हे राज्य विस्ताराकरता केलेले नाहीयेत. हे स्वतःच्या महत्वाकांक्षेकरता केलेले नाहीयेत. भारतीय संस्कृतीवर आक्रमण झालं म्हणून उभे राहिलेले लोक आहेत. आणि म्हणून आपल्या मिळालेल्या राज्याला दान करणारे अद्वितीय परशुराम आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळतात. ते राजे स्वतःहून बसू शकले असते, नाही केलेलं त्यांनी. राज्य योग्य अशा प्रकारच्या राजांच्याच हातात असलं पाहिजे. आम्ही धर्मकार्य करू म्हणणारे परशुराम आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्या भगवान परशुरामांनी मांडलेले गणेश आपल्याला मातृतीर्थाच्या जवळ जाताना माहूरला पाहायला मिळतात. आज त्या गणेशांना वंदन करून, त्या आई जगदंबा रेणुकेला वंदन करून थांबू. जय गजानन.